कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मदाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे। या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचं जाहीर करण्यात आलंय। दरम्यान कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातल्या 27 पत्रकारांचा समावेश आहे। रायगड धर्मदाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे। कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली। काल कर्जत येथील CBC रेसिडेन्सी इथे कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक झाली। त्यावेळी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, YouTube, वेब पोर्टल आणि डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली। कर्जत प्रेस असोसिएशनचे नूतन कार्यकारिणीची घोषणा धर्मदाय अधिकारी कार्यालयात नोंद असलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पेरणे यांनी केली आणि नवीन कार्यकारिणीचे लेखणी भेट देऊन स्वागत केलं। या बैठकीत अध्यक्ष भूषण प्रधान, कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे, उपाध्यक्ष नरेश कोळंबे, संदेश साळुंके, सचिव कैलास भांबले, खजिनदार रोशन दगडे आणि सल्लागार किशोर गायकवाड यांचं नूतन कार्यकारिणीबद्दल स्वागत करण्यात आलं। कर्जत प्रेस असोसिएशन मध्ये कोणताही पत्रकार सहभागी होऊ शकतो। पत्रकारांचं संरक्षण आणि हिताचे प्रश्न मांडण्यासाठी ही संघटना तयार करण्यात आली असल्याने तालुक्यातील सर्व पत्रकारांचं संघटनेत स्वागत असेल असा निर्णय संस्थेच्या घटनेत असल्याची माहिती देण्यात आली। संघटनेचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी आपली संघटना वृत्तपत्र तसेच YouTube चॅनल यांच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी प्रयत्न करेलच, पण सोशल मीडियावर संघटनेचं काम सुरू केलं जाणार असून समाजातल्या कोणत्याही थरातील लोकांना त्या ग्रुपमध्ये संधी देऊन समाजातल्या सर्व स्तरावरील प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचा निर्णय आणि ठराव घेण्यात आला। तर सामाजिक कार्य करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेणार असल्याने या विभागाचे प्रमुख म्हणून दीपक बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली। तर संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट कैलास मोरे आणि ॲडव्होकेट श्रीकृष्ण डुकरे यांनी जबाबदारी स्वीकारली असून त्यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं।